नमस्कार. सध्या आपल्या शेतकरी बांधवांमध्ये ना एका गोष्टीची खूपच चिंता आहे, खतांच्या किमतींची. पण ही जी भाववाढ झाली आहे असं बोललं जातंय, त्यात खरंच तथ्य आहे का? यामागे नक्की काय आहे? चला आज आपण हेच सविस्तरपणे समजून घेऊया. तर तो सगळ्यात मोठा प्रश्न जो सध्या बाजारात फिरतोय तो म्हणजे 1 एप्रिलपासून खतं खरेच महागणार आहेत का? बरं, या प्रश्नाचं नेमकं उत्तर काय आहे? चला शोधूया. ओके, तर सगळ्यात आधी आपण हे बघूया की ही अफवा नक्की आहे तरी काय. बाजारात असं काय बोलले जातंय ज्यामुळे आपले शेतकरी बांधव इतके गोंधळात पडले आहेत? अफवा काय आहे माहितीये? ती अशी आहे की 1 एप्रिलपासून खतांचे भाव वाढणार आहेत. एवढंच नाही तर ते दुप्पट तिप्पट होतील असंही बोललं जातंय. आणि साहजिकच या एका वाक्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय आणि खतं खरेदी करण्यासाठी एकच धावपळ उडालीय. पण आता प्रश्न असा आहे की हा गैरसमज पसरला कसा? म्हणजे कुठून आली ही गोष्ट? कारण बघा, प्रत्येक अफवेमागे काही ना काही कारण तर असतंच. चला, आपण याच्या मुळाशी जाऊया आणि शोधूया की यामागे नेमकं काय घडलंय. तर या सगळ्या गोंधळाच्या केंद्रस्थानी आहे एक शब्द, NBS सबसिडी. आता NBS सबसिडी म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगतो. खतं आपल्याला स्वस्त मिळावीत यासाठी सरकार जी काही आर्थिक मदत किंवा सूट देते ना, तिलाच सबसिडी म्हणतात. आणि ही जी सबसिडी आहे ती प्रत्येक हंगामासाठी म्हणजे रब्बी आणि खरीफ वेगळी जाहीर केली जाते. आणि इथेच खरा गोंधळ झाला. झालं असं की रब्बी हंगामासाठी सरकारने जी सबसिडी दिली होती ती 31 मार्चला संपली. आता ही खरं तर एक अगदी सामान्य दरवर्षी होणारी प्रक्रिया आहे. पण काही लोकांनी याचा अर्थ काय लावला की सबसिडी आता कायमचीच बंद झाली. आणि बस, तिथूनच ही भाववाढीची अफवा वाऱ्यासारखी पसरली. ठीक आहे, तर अफवा का पसरली हे तर कळालं. आता आपण अफवा बाजूला ठेवूया आणि सत्य काय आहे ते पाहूया. म्हणजे सरकारचं धोरण काय आहे आणि प्रत्यक्षात परिस्थिती काय आहे हे अगदी स्पष्टपणे समजून घेऊया. हे खूप महत्वाचं आहे. तर मग सगळ्यात महत्त्वाची आणि दिलासा देणारी गोष्ट तीही आहे की खतांच्या भावात कोणतीही वाढ झालेली नाही. हो, हे 100% खरं आहे. भाववाढ होईल ही जी चर्चा सुरू आहे ती पूर्णपणे खोटी आणि निराधार आहे. आता हे असं का हे समजून घेण्यासाठी आपल्याला ही प्रक्रिया नीट बघावी लागेल. बघा, सरकार काय करतं? दरवर्षी 2 टप्प्यांमध्ये सबसिडी जाहीर करतं. पहिला टप्पा असतो रब्बी हंगामासाठी, तो म्हणजे ऑक्टोबर ते मार्च. आणि दुसरा टप्पा असतो खरीप हंगामासाठी, जो एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत चालतो. ही एक ठरलेली नियमित शासकीय प्रक्रिया आहे, यात नवीन काहीच नाही. म्हणजे याचा अर्थ अगदी सरळ आणि स्पष्ट आहे. रब्बी हंगामाची सबसिडी जरी 31 मार्चला संपली असली तरी आता जो खरीप हंगाम येतोय त्यासाठी सरकार लवकरच नवीन सबसिडीचे दर जाहीर करेल. ही सबसिडी देण्याची प्रक्रिया थांबलेली नाहीये. ती फक्त एका हंगामातून दुसऱ्या हंगामात म्हणजे पुढच्या टप्प्यात गेलीये, इतकंच. बरं, आता ही सगळी परिस्थिती तर आपल्या लक्षात आली. पण मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की अशा वेळी आपल्या शेतकरी बांधवांनी काय करायला हवं? योग्य निर्णय घेण्यासाठी नक्की कोणती पावलं उचलायला हवीत? चला, तेच पाहूया. इथे फक्त 4 गोष्टी लक्षात ठेवायच्यात. अगदी सोप्या आहेत. पहिली गोष्ट, कोणत्याही खोट्या अफवांना बळी पडायचं नाही. दुसरी, घाबरून जाऊन घाईघाईत खतांची खरेदी करणं टाळायचं. तिसरी गोष्ट, जर कोणी जादा दराने खतं विकत असेल तर त्यांच्याकडून अजिबात खरेदी करायची नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची चौथी गोष्ट, खतं खरेदी करण्याआधी सरकारी वेबसाईटवर जाऊन अधिकृत दर एकदा नक्की तपासा. म्हणजे थोडक्यात काय, तर एक गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट करतो. सध्या खतांच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. ही जी काही चर्चा सुरू आहे ती निव्वळ एक अफवा आहे. त्यामुळे अजिबात चिंता करण्याचं कारण नाही. आणि जाता जाता एक महत्त्वाचा विचार. आजच्या जगात ना माहितीचा अक्षरशः पूर आलेला आहे. अशा वेळी कोणतीही गोष्ट ऐकल्यावर किंवा वाचल्यावर त्यावर लगेच विश्वास ठेवण्याआधी ती माहिती खरी आहे की नाही हे तपासून घेणं किती महत्वाचं आहे, नाही का? यावर नक्की विचार करा. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तुमच्या WhatsApp ग्रुपवर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा.